आनंद विकत घेता येत नाही, पण तो रोज जगता येतो. आणि संघर्षाशिवाय यश मिळत नाही, मग ते कुठल्याही स्पर्धेत असो किंवा कामात असो. जीवनातला प्रत्येक दिवस नवी स्वप्न घेऊन येतो. आपण त्याचं स्वागत आनंदाने केलं पाहिजे. कुटुंब हे पण एक झाडासारखंच असतं. आपण जर त्याला रोज पाणी घातलं, त्याची रोज काळजी घेतली तरच त्याच्या फांद्या आपल्याला सावली देतात. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळेजण? अपेक्षा करते सगळेजण स्वस्त आणि मजेतच असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा ना, काही कामे अशी असतात जे आपल्याला दुसऱ्याला सांगावेच लागतात, त्याशिवाय ते कोणी करतच नाही. आणि काही कामे न सांगूनही आवडीने करतात. तर माझ्यासोबतही काहीसं असंच घडलं. दुर्वा निवडायला बसली होती सकाळ सकाळी घाई गडबडीमध्ये. तेवढ्यातच मिस्टर आले आणि ते सुद्धा लागून गेले दुर्वा निवडायला. आणि आज लवकरच कामं आवरली आहे आणि छान अशी देवाची पूजा सुद्धा केलेली आहे. आज मला बाप्पांसाठी 2 प्रकारचे मोदकही बनवायचे आहे. आणि एका ताईची कमेंट सुद्धा होती की रोज तू देवाची पूजा शेअर करत जा म्हणून. तर त्यांच्यासाठी सुद्धा आज मी देवाची पूजा ही शेअर केलेली आहे. त्यानंतर लगेचच किचनमध्ये आले. सगळं साहित्य मी आधीच काढून ठेवलं होतं, कारण की आज मला बाप्पासाठी चुरम्याचेही मोदक बनवायचे आहे आणि खोबऱ्याचे सुद्धा मोदक बनवायचे आहे. तर चला तुमच्यासोबत ही शेअर करते. आधी चुरम्याचे मोदक बनवूया. त्यासाठी बघा, मी 300 ग्राम गूळ घेतलेला आहे, बारीक बारीक कापून घेतलेला आहे. आणि काही काजू आणि बदाम सुद्धा बारीक बारीक कापून घेतलेले आहे. आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला जाडसर गव्हाचं पीठ लागणार आहे चुरम्याचे मोदक बनवण्यासाठी. तर मी 1 किलो जाडसर पीठ दळून आणलं होतं, त्यातलं मी अर्धच घेतलेलं आहे, बघू शकता. म्हणजे अर्धा किलो जाडसर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला 5-6 चमचे तूप घालायचं आहे. तर वितळलेलंच तूप घालायचं आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला मोयन घालायचं आहे. त्यानंतर फक्त चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे खूप छान टेस्ट येते याने. आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मुठ्ठीत जर घेतलं तर असं वळायला पाहिजे, म्हणजे आपलं मोयन अगदी बरोबर झालेलं आहे. मग यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर कणिक भिजवायची आहे. जराही पातळ भिजवायची नाही, अगदी कडक कणिक भिजवायची आहे, म्हणजे आपले चुरम्याचे मोदक अगदी मस्त होतात. याचे आपण चुरम्याचे लाडूही बनवू शकता, किंवा तुम्हाला मोदकचा शेप द्यायचा असेल तर मोदकही बनवू शकता. तर अधिकतर तर चुरम्याचे लाडूच सगळे बनवतात, पण मी बाप्पासाठी चढवणार आहे म्हणून मी चुरम्याचे मोदक बनवणार आहे. खूपच टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. कदाचित तुम्ही आधी बनवले किंवा खाल्ले सुद्धा असतील. त्यानंतर याला अशा प्रकारे मुडक्यासारखं वाढून घ्यायचं आहे. शेप वगैरे काही बघत बसायचं नाही, शेवटी याचा आपल्याला चुरमाच बनवायचा आहे. अशा प्रकारे मी सगळे मुडके बनवून घेतलेले आहे. हे पहा, अशा प्रकारे. आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. तेल तापलं की लगेच कढाईमध्ये टाकायचं, पण याला मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तळायचं आहे, नाहीतर आतून कच्चे राहतील. म्हणून मध्यम गॅसवरतीच याला शेकून म्हणजे तळून घ्यायचं आहे. आता हे मुडके तळायला थोडासा वेळच लागणार आहे, तोपर्यंत मी दुसऱ्या मोदकाचीही तयारी करून ठेवलेली आहे. ही पहा, तळल्यानंतर असे दिसणार आहेत. आता दुसरे मोदक बनवूया. तर 1 वाटी भरून मी खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे. अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे. अर्धी वाटी बारीक केलेली साखर घेतलेली आहे. आणि थोडंसं केसरवालं दूध घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. दूध नंतर घालूयात, आधी हे 3ही वस्तू मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये आपल्याला काजू बदामचे काही मी काप केलेले आहेत, ते सुद्धा घालायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकतात. त्यानंतर हे केसरवालं दूध घ्यायचं आहे. एवढं मी घेतलं होतं तरी एवढं सुद्धा लागलं नाही, अगदी थोडंसंच दूध घालायचं आहे. आणि याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी कमी दूध लागते याला. आणि इतके टेस्टी हे मोदक झाले होते की विचारूच नका. सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ले आणि मी अगदी नेमकेच बनवले होते, तर सगळ्यांना इतके आवडले की पुन्हा पुन्हा मागायला लागले. पण मी थोडेसेच बनवले होते, तर सगळ्यांना एक सुद्धा मिळालं नाही. पण बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी 5 ते 10 मिनिटातच हे मोदक बनवून तयार होतात आणि खायला खूपच टेस्टी लागतात. आणि पहा, मोदकचा साचा असेल तर साच्यामध्ये घालून अशा प्रकारे शेप द्यायचा आहे. पण मी कमी क्वांटिटीत बनवले होते आणि साचा माझ्याकडे थोडा मोठा आहे, म्हणून मी अशा हातानेच शेप दिलेला आहे. कारण की साच्यात जर कमी बनवले असते तर 3-4च झाले असते. मी कमी क्वांटिटीत बनवले होते म्हणून त्यासाठी मी अशा प्रकारे हातानेच शेप दिला आहे मोदकाचा. तुम्हाला हवा असेल तर जास्त प्रमाणात सामान घेऊन तुम्ही मोदकाच्या साच्यामध्येही शेप देऊ शकता. खूपच छान लागतात हे मोदक आणि बनायला सुद्धा अगदी सोपे आहेत. आणि गॅस पेटवायची सुद्धा झंझट नाही. आणि अगदी 5 ते 10 मिनिटातच माझे हे मोदक बनवून तयार झालेले आहेत.
तेवढ्या टायमामध्ये मी दुसऱ्याकडेही लक्ष देत होती, म्हणजे मुडकेसुद्धा तळत होती. तर सगळे मुडकेही तळून झालेले आहेत. आता ह्याला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढे मुडके आहेत तेवढे आपल्याला जाडसर असे आता तोडून घ्यायचे आहे. नंतर ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटणार आहोत. तर माझ्याकडे हे छोटं भांडं आहे म्हणून 3-4 वेळा मिक्सरमध्ये फिरवून मी याला बारीक केलं होतं. तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर एकाच या 2 वेळेचंच हे बारीक होऊन जाणार आहे. काही जास्त उशीर लागत नाही याला बारीक व्हायला. 1-2 वेळा फिरवलं की लगेच बारीक होऊन जाते. हे पहा, अशा प्रकारे अगदी बारीक होऊन गेलेलं आहे. तर अशाच प्रकारे एकदम बारीक तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचेभर आपल्याला तूप घालायचं आहे. ह्या लाडूमध्ये जेवढं तूप घातलं तेवढं हे टेस्टी लागतात, पण आमच्या घरात जास्त तूप कुणाला आवडत नाही म्हणून मी कमी तूप घातलं होतं. आता सध्या आपल्याला 2-3 चमचे तूप घालून जे काजू बदाम आपण कापून ठेवले होते ते भाजून घ्यायचे आहे. अगदी 2-3 मिनिटंच भाजायचे, जास्त लालसरही होऊ द्यायचे नाही आणि या चुरम्यामध्ये घालायचे आहे. नंतर पुन्हा 2 ते 3 चमचे तूप घालायचं आणि जो गूळ आपण कापून ठेवलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे. आणि जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंतच आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. चाशणी वगैरे काही करायची नाही आणि गूळ जास्त लालसरही होऊ द्यायचं नाही, नाहीतर लाडू आपले घट्ट होतील. अगदी नरम व्हायला पाहिजे लाडू, म्हणून जोपर्यंत आपला गूळ वितळत नाही तोपर्यंतच याला गॅसवरती ठेवायचा आहे. नंतर हा सगळा वितळलेला गूळ आपल्याला चुरम्यामध्ये घालायचा आहे. मग याला चमच्याने किंवा सराट्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता खूप गरम आहे म्हणून याला चमच्यानेच मिक्स करा, नाहीतर हात जळायला लागतील. तर जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थंड झाल्यावरती याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत सगळा गूळ आपला चुरम्याला लागत नाही तोपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, सगळं असं मस्त मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे. तर वितळलेलंच तूप घ्यायचं आहे आणि पहा, जेवढं तूप तुम्ही या स्टेजवरती यामध्ये घालणार तेवढीच टेस्ट ह्या लाडूला येते. पण आमच्या घरात जास्त तूप कुणाला आवडत नाही म्हणून मी कमी घातलेलं आहे, पण जास्तीच तूप घाला म्हणजे खूप छान टेस्ट येते. तर मी अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आणि तूप घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. असे म्हणतात की जेव्हा आपण लाडू बनवतो तेव्हा तूप सगळं आपल्या हाताला लागलं पाहिजे, तेव्हाच खरी टेस्ट येते ह्या लाडूची म्हणा किंवा मोदकची म्हणा. छान असं मिक्स केल्यानंतर हवा तर तुम्ही लाडूचा शेप देऊ शकता किंवा मोदकचा शेप देऊ शकता. मी 4-5 इथे लाडू बनवले होते. मग डायरेक्ट मी सगळे मोदकच बनवून घेतले. म्हटलं जाऊ द्या, लाडू काही बनवत नाही, मोदकच डायरेक्ट बनवून घेते सगळेच. मग मोदकचा साचा घेतला आणि त्यामध्ये हे सारण भरायचं आहे, म्हणजे जे चुरमा आपण बनवला आहे तो चुरमा भरायचा आहे. हवा तो शेप तुम्ही याला देऊ शकता, मोदकचा म्हणा किंवा लाडूचा म्हणा, दुसरा कुठलाही शेप तुम्ही देऊ शकता. मग अशा प्रकारे मोदकमध्ये भरून मस्त असे मोदक बनवून घेतलेले आहे. बघा किती सुंदर दिसत आहेत ना, आणि खायलाही तितकेच टेस्टी असतात. मग अशा प्रकारे सगळेच मोदक मी बनवून घेतले होते या साच्यामध्ये घालूनच. मग ह्या मोदकला डेकोरेट करण्यासाठी मी इथे खसखस घेतलेली आहे. तर कमी क्वांटिटीत वापरायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही वरून सुद्धा लावली तरी सुद्धा छान दिसते, नाहीतर जास्त लावायचे असेल तर अशा प्रकारे मोदक बुडवून घ्यायचे पूर्ण खसखसमध्ये, म्हणजे पूर्ण मोदक आपले मस्त खसखसवाले बनून जातात. आणि सगळे मोदक अशाच प्रकारे आपल्याला खसखस लावून घ्यायचे आहे. खसखस लावल्याने दिसायलाही छान दिसतात आणि खायला सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. तर पहा, सगळ्या मोदकला मी खसखस लावून घेतलेली आहे आणि आपले सगळे मोदक बनून तयार झालेले आहेत. बाप्पा तर आज खुशच होणार आहे मस्त सगळे मोदक बघून. बघा, इतक्या सगळ्या क्वांटिटीमध्ये मोदक बनलेले आहेत. आणि काल मंगळवार आहे म्हणून त्यासाठी खास करून मी बाप्पासाठी हे दोन्ही प्रकारचे मोदक बनवलेले आहेत. आणि मंगळवार म्हटलं म्हणजे खास बाप्पाचा दिवस असतो म्हणून आम्ही मस्त मिळून महाआरती करणार आहोत. आणि दुसरे मोदक तर अगदी झटपट बनून तयार झालेले आहेत. पहा, दोन्ही मोदक बनवायला अगदी सोपे आहेत आणि खायला तितकेच टेस्टी आहेत. तर तुम्ही सुद्धा बाप्पासाठी काहीतरी बनवू इच्छित असाल तर हे मोदक नक्कीच ट्राय करा. मग मोदक बनवून झाल्यावर संध्याकाळच्या वेळेस आमच्या खालच्याच माळवरती गौरी बसल्या होत्या, तर त्यांचे दर्शन करायला गेली होती. तर अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.